नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पाकिस्तानच्या गैरकृत्याला चोख उत्तर दिलं पाहिजे ही मागणी सगळीकडून झालेली आहे. आणि अगदी जावेद अख्तर पासून असाउद्दीन ओवैसी पर्यंत प्रत्येक जण ठामपणे मोदींच्या पाठीशी उभा राहिलाय, मोदी सरकारच्या पाठीशी उभा राहिलाय. बाकीचे डुप्लिकेट मौलाना आहेत, संजय राऊतांपासून इतर काँग्रेसवाल्यांपर्यंत, ते सोडले तर खरे भारतीय मुस्लिम सुद्धा मोदी सरकारच्या मागे उभे राहिलेत. आणि जावेद अख्तर सारखा माणूस तर म्हणतो की नुसतं धडा शिकवू नका, घरात घुसून पाकिस्तानला मारा. तर असाउद्दीन ओवैसी सारखा माणूस म्हणतो की सिर्फ घुसना मत, कब्जा करके पाकिस्तान को कब्जा कर लो, असं असाउद्दीन ओवैसी म्हणतोय. कारण त्यांनाही कळतं की या वेळेला देशातल्या मतदाराची भावना काय आहे, लोकभावना काय आहे. राजकारणात असलेल्या सगळ्या पक्षांना, सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आणि प्रामुख्याने लोकशाही देशातल्या नेत्यांना एक भान ठेवायचं असं की त्यांचं सगळं राजकारण हे आपल्या पक्षाच्या भूमिकेवर अवलंबून नसतं, आयडिओलॉजीवर अवलंबून नसतं, तर त्या देशातल्या मतदाराच्या लोकभावनेवर अवलंबून असतं. कारण लोकशाही ही सामान्य जनतेच्या मतावर चालत असते, विजयी होत असते किंवा पराभूत होत असते. पक्षाचा किंवा नेत्याचा जो आव असतो, आवेश असतो आणि भूमिका असते किंवा कृती असते, ती आपल्या आणि आपल्या समाजाच्या, आपल्या गोतावळ्याच्या हिताची आहे की नाही हे बघूनच लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात किंवा तुमच्यापासून दुरावतात. पहलगाम मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून आणि त्यांना मुस्लिम आहेत की नाही हे मुस्लिम प्रार्थना किंवा अजान वगैरे म्हणायला लावून जेव्हा गोळ्या झाडल्या गेल्या, तेव्हा देशातला कुठलाही हिंदू दुखावणार ही साधी सरळ गोष्ट आहे. त्याला तत्वज्ञान कळत नाही, शरद पवार कितीही शहाणे असोत, पण त्यांच्यापेक्षा या देशातला अडाणी माणूस सुद्धा शहाणा असतो. कारण त्याला एवढं कळतं की धर्म विचारून गोळी घातली आहे, त्याचा अर्थ ज्यांना गोळ्या लागल्या ते मुस्लिम नाहीत म्हणून गोळ्या लागल्यात आणि गोळी घालणारा हा मुस्लिम आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे तो आपण मुस्लिम नाहीत म्हणून. दहशतवादात धर्म कुठे आला वगैरे वगैरे विचारलं जातं. ते मूर्ख एवढ्यासाठी असतात की लागणारी गोळी खरी असते, गोळी तत्वज्ञानाला मारत नाही पण माणसाला मारते. आणि 99% सामान्य माणसं ही जगण्यासाठी धडपडत असतात, तत्वज्ञानासाठी धडपडत नसतात. ज्यांची पोटं भरलेली असतात, जे सुखवस्तू असतात, शरद पवारांसारखा अख्ख्या कुटुंब आणि परिवार आणि गोतावळ्यांना कोट्याधीश ज्यांनी बनवलेलं असतं, त्यांच्यासाठी तत्वज्ञान मोठं असेल. पण जो रोजची भूक भागवण्यासाठी किंवा अन्न वस्त्र निवारा मिळवण्यासाठी अखंड 24 तास आटापिटा करत असतो, त्याच्यासाठी जगणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट असते. तत्वज्ञान दुय्यम असतं. तत्वज्ञान, विचारधारा, भूमिका या सगळ्या गोष्टी पोट भरल्यानंतर सुचणाऱ्या आहेत. अगदी धर्म सुद्धा या देशामध्ये प्रचंड प्रमाणावर मुस्लिम बादशाह सुलतानांच्या काळामध्ये जबरदस्तीने धर्मांतर झालं. म्हणजे काय, जास्तीत जास्त तळागाळातल्या जाती ज्या होत्या, ज्यांचं जीवन सुखवस्तू नव्हतं, त्यांचं धर्मांतरण लवकर झालं. याचं कारण त्यांचं जगणं अशक्य करण्यात आलं होतं. तुम्ही मुस्लिम नाहीत, तुम्ही मुस्लिम न राहता हिंदू राहता किंवा आणखीन कुठच्या धर्माचे राहता म्हणून तुमचा सुलतान आणि बादशाह छळ करत होते. पोटाला मिळताना मारामार असताना केवळ मुस्लिम नाही म्हणून जिझिया कर भरला पाहिजे. कारण
तुम्ही मुस्लिम नसताना देखील तुम्हाला आम्ही मारत नाही, अभय देतो, त्याच्या बदल्यात खंडणी म्हणून जिजिया कर भरायचा. मग त्याला कंटाळून जगणं सुसह्य व्हावं आणि मुस्लिम नसल्यामुळे जो कर भरावा लागतो तो कर टाळला जावा म्हणून अनेकांनी मोठ्या संख्येने, तळागाळातल्या गरीब जातींनी मोठ्या संख्येने धर्मांतर केलं. तेव्हा याच्यात धर्म कुठून आला असं शरद पवार विचारतात, तेव्हा ते शुद्ध बेअक्कलपणा करत असतात, किंवा शरद पवारांना कसलीही जाण नाही असं म्हणावं लागतं. असो, मुद्दा इतकाच आहे की हे सगळं का होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा हे आपण समजून घेतो तेव्हा मारणाऱ्याला धर्म होता आणि मरणाऱ्याला सुद्धा धर्म होता, आणि हाच क्लॅश आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आणि मग अशा ज्या गोष्टी चालतात त्या गोष्टीचा बंदोबस्त जेव्हा करायचा असतो तेव्हा मोठी तयारी करावी लागते. ही तयारी करताना हत्यारं काय काय असतात हे बघावं लागतं. जसं धर्मांतर करण्यासाठी पूर्वीच्या काळातले बादशाह तुम्हाला बेजार करून टाकायचे. खायला अन्न नाही आणि तरीही जिजिया भरायचा, याला बेजार करणं म्हणतात. बेजार करणं म्हणतात. आणि तलवार न उचलता सुद्धा लाखोच्या संख्येने, कोट्यवधीच्या संख्येने धर्मांतरण करू शकले. याचं कारण त्यांनी समोरच्या बिगर मुस्लिमांना अगतिक करून टाकलं होतं, बेजार करून टाकलं होतं, लाचार करून टाकलं होतं. त्यासाठी युद्ध करावं लागलं नाही, तलवार उपसून इस्लामचा प्रसार झाला, ही वस्तुस्थिती आहे. पण लोक अगदी तो कोण शकलेन मुस्ताक वगैरे, त्यांचे मी व्हिडिओ बघितले पाकिस्तानला. तो म्हणतो की आमच्या 3-4 पिढ्या मागे आम्ही रजपूत होतो किंवा आम्ही काय वैष्णव होतो वगैरे वगैरे सांगतो ना. मग का झाला? युसुफ योहाना नावाचा पाकिस्तानचा ख्रिश्चन खेळाडू हा पुढल्या काळात धर्मांतर करून मुस्लिम झाला, मोहम्मद युसुफ झाला. तेव्हा यामागचे तंत्र लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जगू धड द्यायचं नाही आणि मरू पण द्यायचं नाही, अशा रीतीने जेव्हा बेजार होतो माणूस तेव्हा तो समोरच्याचा धाक मान्य करतो, स्वीकारतो, दहशत मान्य करतो. दहशतवाद म्हणजे काय? मला घाबरून जगा, आणि मला म्हणजे मुस्लिम आहे म्हणून मला घाबरून जगा, इस्लामला घाबरून जगा, ही दहशतवादाची कन्सेप्ट आहे. आणि म्हणूनच पाकिस्तानला धडा शिकवताना पाकिस्तानी नागरिक जर अगतिक झाला तर तो देशाच्या सरकारविरुद्ध, तिथल्या लष्कराच्या विरुद्ध दंड ठोकतून उभा राहील. आणि तेव्हा भरपेट जाहीर करायला निघालेल्या पाकिस्तानी राजकीय नेते किंवा लष्करी नेते यांना वठणीवर पाकिस्तानचा नागरिक आणणार. हवाई जहाज पाठवून, युद्ध नौका पाठवून युद्ध होईल. युद्ध होईल. पाकिस्तानी मारले जातील, कमी प्रमाणात आपले मारले जातील सैनिक. पण मुद्दा तो नाहीये. पाकिस्तानला धडा शिकवणं हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे पाकिस्तान इतका बेजार झाला पाहिजे, पाकिस्तानी लोकसंख्या इतकी बेजार झाली पाहिजे की ती बेजार लोकसंख्या ही आपल्या राज्यकर्ते आणि लष्करी नेते यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरली पाहिजे. ही सगळ्यात मोठी रणनीती आहे. आणि त्यासाठी गेल्या 10 दिवसामध्ये भारत सरकारने ज्या ज्या उपाययोजना केल्यात त्याची महत्ता समजून घेतली पाहिजे. सिंधूचं पाणी तो बंद करणं आणि मग नको तितकं सोडून देणं, ज्या कारणामुळे पंजाब आणि सिंध वगैरे भागामध्ये जिथे सिंधूचं पाणी पाकिस्तानने फिरवलेलं आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर पूर आले, पिकं बुडाले.
हा पाणी तोडण्याचा विषय आहे. भारतीय अवकाशातून पाकिस्तानी विमानं जायला बंदी करण्यात आली. पाकिस्तानच्या विमान प्रवास करणाऱ्यांना आता 20-25% इंधन वाढल्यामुळे विमानाचं तिकीट वाढणार आहे. त्यांनी केलं भारताला, पण भारताला ते परवडणार आहे. पाकिस्तान भिकेला लागलेला देश आहे, त्याला परवडणार नाही. बाजवा सारख्या माजी पाकिस्तानी सेना प्रमुखाने अगदी जाहीरपणे सांगितले, त्याचा व्हिडिओ आहे, हिंदुस्तान टाइम्स त्यांच्या पोर्टलवर तुम्हाला बाजवाच्या संबंधातला व्हिडिओ मिळेल. त्याने सांगितलं कुठल्या तोंडाने भारताबरोबर युद्ध करायचं. 2 दिवस टँक चालवायचे, हवाई विमानं चालवायची, लढाऊ विमानं, त्यासाठी डिझेल आणि पेट्रोल नाहीये, दारुगोळा नाहीये, तेव्हा भारताशी कसं लढणार, असं बाजवा म्हणाला होता. तेव्हा पाकिस्तानला अशा रीतीने युद्ध करण्यापूर्वी बेजार करून टाकणं, जखमी करणं. एक ठोसा मारला की जेव्हा माणूस पडलेला असतो तेव्हा तो समोरचा प्रतिस्पर्धी आणखीन 1-2 ठोसे मारायचा प्रयत्न करतो, कारण तो उठूच नये. लढाईमध्ये दयामाया दाखवून चालत नाही. आणि म्हणून लढाईसाठी पूर्ण तयारीने उतरावं. आज सुद्धा मोठ्या कौतुकाने 1971च्या युद्धाच्या गोष्टी सांगितल्या जातात. पण बांगलादेशमध्ये तेव्हाचे पाकिस्तानचे लष्करशाह याह्या खान यांनी मार्शल लॉ पुकारला आणि लाखोच्या संख्येने पूर्व पाकिस्तानातले गांजलेले लोक भारताकडे निर्वासित म्हणून यायला लागले. तेव्हा लष्कर प्रमुख भारताचे सॅम माणेकशॉ होते. त्यांना बोलावून जेव्हा इंदिराजींनी सांगितलं आपल्याला याला उत्तर द्यावं लागेल, हे थांबवता येणार नाहीये, आणि हा लोंढा येत राहिला तर आपल्या सीमा धोक्यात येत आहे. त्या सॅम माणेकशॉने स्पष्टपणे सांगितलं की इतक्या तुम्ही म्हणाल, आदेश केला, छू म्हटलात आणि आम्ही लढाईला जाऊ असं होत नाही, त्यासाठी तयारी करावी लागते. इंदिराजींनी सांगितलं ताबडतोब तयारीला लागा, आणि ती तयारी करण्यात पुढचे 4 ते 5 महिने गेले. बांगलादेशात पाकिस्तानने अत्याचार सुरू केले, पाकिस्तानी सेनेने अत्याचार सुरू केले आणि बंडखोर सरकार झालं. बांगलादेश म्हणून भारताने पाकिस्तानला मान्यता दिली, तरीही उघडपणे पाकिस्तानच्या विरोधात भारताने युद्ध पुकारलेलं नव्हतं. याचं कारण तयारीचा जो वेळ जातो, त्याच्यापूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थेतर्फे आणि लष्कराच्या भारतीय सेनेच्या लष्करी गुप्तचरांतर्फे कारवाया सुरू झाल्या होत्या. त्यातूनच बांगला मुक्ती सेना तयार झाली होती, पण युद्ध पुकारलेलं नव्हतं. 6 महिन्यानंतर जे युद्ध पुकारलं, त्यानंतर अवघ्या 8 दिवसात युद्ध आवरलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. तेव्हा 71च्या युद्धाचं कौतुक करणारे विसरतात की ती युद्धाची तयारी करण्यात 4 ते 5 महिने गेले होते. आणि 71चं युद्ध जिंकलं, मग आज भारताला का प्रतिहल्ला करायला वेळ जातो, असं बोलणारी किती खोळे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे एक प्रकारे हवाई दल, नौदल आणि सेना, पायदळ यांची जी तयारी चालू आहे, त्याच्याबरोबरच त्या युद्धाला पोषक परिस्थिती निर्माण होईल, यासाठी सुद्धा भारत सरकार मुत्सद्देगिरीने परराष्ट्र धोरणातून आर्थिक मार्गाने पाकिस्तानला बेजार करण्याचा प्रयत्न करतो. कारण बेजार झालेला शत्रू हा लवकर शरण येतो. मी तुम्हाला मुद्दाम मोठ्या प्रमाणावर गरीब धर्मांतरित का झाले हे सगळा इतिहास तुम्हाला तेवढ्यासाठी सांगितला की ज्याला शरण आणायचंय, त्याची नाकेबंदी करायची, त्याला आधी बेजार करावा लागतो, कमजोर करावा लागतो. आणि आता जी तयारी एका बाजूला सेना दलांची चालू आहे, त्याच वेळेला भारत सरकार वेगवेगळ्या माध्यमातून
पाकिस्तानला बेजार करते. मग तो सिंधू काय वेगवेगळे आहेत ते मी ते सांगायची गरज नाही, तुम्हाला ऐकून माहिती. मग नवं एक पवित्रा घेण्यात आला की आधीच भिकेला लागलेला पाकिस्तान, ज्याच्याकडे परकीय चलन सुद्धा नाही, आणि युद्ध करायचं तर एक आठवडा युद्ध करायचं तरी अब्जावधी डॉलर्स लागतील, ते आणायचे कुठून ही समस्या आहे. अशा वेळेला पाकिस्तानने जागतिक बँक, आशियन बँक किंवा नाणेनिधी यांच्याकडे वाडगा घेऊन भीक मागायला सुरुवात केलेली आहे. तर पाकिस्तानला आजच्या परिस्थितीत पैसे देणं, कर्ज देणं म्हणजे पाकिस्तानला युद्धाला मदत करणं होऊ शकेल, अशी तक्रार करून पाकिस्तानला कुठल्याही प्रकारची कर्ज देऊ नका, कारण ते पैसे विकासासाठी वापरले जाणार नाहीत, व्यापार उद्योगासाठी वापरले जाणार नाहीत, तर भारताविरुद्ध शस्त्रास्त्र खरेदीसाठी आणि युद्धाच्या खर्चासाठी वापरले जातील, असा आक्षेप भारताने या सगळ्या जागतिक अर्थसंस्थांकडे घेतलाय. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की युद्ध सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानला युद्ध परवडणार नाही ही वस्तुस्थिती आहे, पण ते परवडूच नाही आणि खर्चासाठी उसनवारीचे पैसे सुद्धा कोणाकडूनही मिळू नयेत, याचा बंदोबस्त भारत सरकार करत आहे, ज्याला आर्थिक नाड्या आवळणं म्हणतात. तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू करून चीनचं इतकं कंबरडं मोडलंय की चीन सुद्धा पाकिस्तानला या युद्धात फक्त पाठिंबा, शाब्दिक पाठिंब्याशिवाय अधिक कुठलीही मदत करू शकत नाही. आणि अशा वेळेला भारताने पाकिस्तानात चीनची जी गुंतवणूक आहे त्याला धक्का लावणार नाही असं आश्वासन दिलं, तर चीन सरळ सरळ पाकिस्तानातल्या आपल्या गुंतवणुकीला वाचवण्यासाठी बाकीची तो पाकिस्तान जाळून टाका, पण आमचा सीपेक वाचवा, आमचं ग्वादार बंदर वाचवा, यावर चायना भारताशी तडजोड करण्याची शक्यता आहे. कारण युद्ध पैशांनी लढलं जातं, त्याच्यासाठी प्रचंड खर्च येतो, आणि बाकीच्या भयखंडामध्ये आता भारताने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या, आणखीन एक काहीतरी काल परवा ऐकलं 2 दिवसांनी, की भारताशी असलेला सगळा व्यापार, ये जा बंद केले, दळणवळण बंद केले, पण आता औषध, पाकिस्तानला आवश्यक असलेली औषधं सुद्धा भारतातून जाऊ शकणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आलाय. आणि ही सगळी परिस्थिती बघूनच पाकिस्तानचे सैनिक सुद्धा सीमेवर जायला तयार नाहीयेत. काल परवा तर एक व्हिडिओ बघितला, ते खैबर पख्तुनवा मधले आणि पठाणी सैनिक आहेत, पाकिस्तानचे पोलीस आहेत, ते पाकिस्तानी सैनिकांना म्हणतात की तुम्ही इकडे शहाणपणा करू नका, जा, ही सगळी पंजाबची लढाई आहे, पाकिस्तानची नाही, पाकिस्तानी पंजाबची लढाई आहे, तिकडे काश्मीरमध्ये जाऊन लढा, खैबर पख्तुनवामध्ये, बलुचिस्तानमध्ये येऊ नका. याचा परिणाम दिसायला लागलाय मित्र. शेकडो वर्षापूर्वी जे दबावाखाली, दहशतीखाली धर्मांतरण झालं, तशी काहीशी परिस्थिती आज पाकिस्तानमध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे. हळूहळू करत पाकिस्तानमध्ये इस्लामचा जो अहंकार होता, धार्मिक अहंकारातून पाकिस्तानचे राजकीय लोक, राजकीय नेते, लष्करी नेते पाकिस्तानी जनतेला, नागरिकांना ओलीस ठेवून भारताविरुद्ध जे राजकारण करत आले, त्यातून पाकिस्तानी नागरिक बाहेर पडायला लागलेला दिसतोय. ही लढाई आपल्याला इस्लामच्या नावावर लढायला भाग पाडलं जातं, पण सुखवस्तू आपल्याला मारायला पुढे पाडतात, आपल्याला शहीद करतात, आपला बळी देतात, आणि हे मात्र आपल्याला ओरखडाही येऊ देत नाहीत. ही गोष्ट हळूहळू करत पाकिस्तानच्या सामान्य गरीब नागरिकाच्या लक्षात यायला लागली आहे, आणि त्यामुळे पाकिस्तान लढण्याच्या परिस्थितीत नाहीये.
लढण्याच्या परिस्थितीत नाहीये. आणि आर्थिक नाडे आवडल्यानंतर पाकिस्तानी नागरिकच पाकिस्तानी सेनेच्या विरोधात मागल्या बाजूने, ज्याला बियॉन्ड एनेमी लाईन्स असं म्हणतात, तेव्हा पाकिस्तानी नागरिकच पाकिस्तानच्या सेनेविरुद्ध मागून आणि समोरून भारतीय सेना अशा लढाईची परिस्थिती आली तर पाकिस्तानचे हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही. आणि आर्थिक नाड्या पाकिस्तानच्या आवडण्याची जी रणनीती आहे ती तिथेच अधिक वेदक ठरते. तुमच्या एक गोळीला 5-5, 10-10 गोळ्या आणि एक तोफ गोळ्याला 10-10 तोफ गोळ्यांची ताकद यातून मिळत असते. अशी ही रणनीती आहे. तिला वेळ लागेल, पण पाकिस्तानची डोकेदुखी कायमची संपवणं हाच या रणनीतीचा सगळ्यात मोठा हेतू आहे, उद्दिष्ट आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.